नमस्कार मंडळी, आज आपण पितृपक्ष विशेष अजिबात गुठाळा न होता मौसूद अशी थापीवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. या पद्धतीने तुम्ही थापीवडी केली ना तर तुमची थापीवडी कधीच बिघडणार नाही. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप बेसन घालायचं आहे. बेसन इथे मी चाळून घेतलेलं नाही आहे. यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकत्र करून घ्यायचं आहे. इथे आपण बेसन चाळून घेतलेलं नाही आहे, त्यामुळे सुरुवातीला थोड्या पाण्यामध्येच गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. एकदा गुठळ्या मोडल्या की नंतर उरलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे. 1 कप बेसन होतं, त्यासाठी इथे मी 1 कप पाणी वापरलेलं आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच 1 कप पाणी घातलं तर गुठळ्या मोडणार नाही आणि याच्या गाठी तयार होतील. आता हे छान एकत्र केलं आहे, थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत पुढची तयारी करूया. आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, हिरव्या मिरच्या आणि थोडासा इथे मी लसूण घेतलेला आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण पाटवडी ही तिखट झणझणीत छान लागते. यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता मिक्सरमध्ये पाणी न घालता आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे. छान असं वाटण तयार करून घेतलं. आता कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की लगेच चिमूटभर हिंग घातला आहे. आता तयार केलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे. हिरव्या मिरचीचं वाटण खाली लागू शकतं किंवा जळू शकतं, त्यामुळे थोडंसं हलवून घ्यायचं. कोथिंबीर फोडणीमध्येच घालायची, त्यामुळे स्वाद छान येतो. 1 चमचा हळद घातली आहे. छान एकत्र करून घेतलं आहे. फोडणी करताना गॅस आपल्याला हा कमीच ठेवायचा आहे, नाहीतर वाटण जळू शकतं. आता अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, त्यामुळे आपलं हे मिश्रण कुठेच वाया जात नाही. आता हे पाणी कढईमध्ये घालूया. पाटवडी बनवण्यासाठी इथे आपण 1 कप बेसन घेतलं होतं. त्यासाठी 1 कप पाणी आपण बेसन पिठात एकत्र केलं आणि अर्धा कप पाणी आपण कढईमध्ये घातलं आहे. पाण्याला आता उकळी आलेली आहे. बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते विस्करच्या साहाय्याने हलवून घ्यायचं, नाहीतर बेसन पीठ हे खाली चिटकून बसू शकतं. आता एका हाताने बेसन पिठाचं मिश्रण थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि दुसऱ्या हाताने हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. यामुळे अजिबात गुठळ्या होणार नाही. आता यामध्ये 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवर साधारण 2 मिनिट आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. विस्कर नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा हे हलवून घेऊ शकता. 2 मिनिट आपण सतत हलवत राहिलो होतो. आता तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढायची आहे. बेसन पीठ त्यामुळे कच्चं राहत नाही. छान असं पुन्हा एकदा हे एकत्र करून घेतलं आहे. मिश्रण थोडंसं पातळ आहे. मिनिटभर शिजून घेऊया. या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. आता गॅस बंद करायचा आहे. ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच आपल्याला थापीवडी याच्यावर सेट करायची आहे. तेल लावल्यामुळे थापीवडी अगदी सहज निघून येते. बेसन पिठाचं मिश्रण तेल लावलेल्या ताटामध्ये घालायचं आणि गरम गरम असतानाच आपल्याला ही थापीवडी सेट करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही करायला गेला तर थापीवडी सेट होणार नाही. खूप गरम आहे, त्यामुळे हाताला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि छान असं हे थापून घ्यायचं आहे. एकसारखी थापीवडी सगळ्या बाजूने थापून घेतली. आता यावर थोडीशी कोथिंबीर, थोडंसं किसलेलं खोबरं घातलं आहे. ओलं खोबरं घातलं तरीसुद्धा चालेल. गरम असतानाच लगेच थापून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीर आणि खोबरं चिटकून बसतं. थापीवडी करताना ह्या खूप जाड किंवा खूप पातळ करायच्या नाही. आता थापीवडी पूर्ण थंड झालेल्या आहेत. आता याला कट करून घेऊया. आवडीनुसार कट करून घेऊ शकता, पण हा डायमंड शेप अगदी छान दिसतो. इथे आपल्या पितृपक्ष स्पेशल थापीवडी, पातोड्या, पाटवडी किंवा बेसनाची वडी तयार झाली आहे. अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत. दिसायलासुद्धा अगदी भारी दिसते, पण खायला तर त्यापेक्षा भारी लागते. अजिबात गुठळ्या तयार झालेल्या नाही आहेत. मऊसूद झणझणीत पाटवडी तयार झाली आहे. एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कळवा.